दादा आज मका हमी केंद्राचं उद्घाटन झाले, काय शेतकऱ्यांना फायदा होईल? आता याच्यामध्ये अकलूज मार्केट कमिटी या माध्यमातून आज मका खरेदी केंद्र हमीभाव केंद्र या ठिकाणी सुरू होत आहे. खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून ही खरेदी या ठिकाणी केली जाते आणि मार्केट कमिटी या ठिकाणी त्याचं माध्यम आहे आणि मार्केट कमिटीच्या आवारामध्ये या ठिकाणी आता आज सुरुवात होत आहे. गेले 2 महिन्यापासून आम्ही मक्याचे दर बाजारामध्ये पडलेले होते आणि सरकारी हमीभाव जे आहे तो 2400 रुपये आहे, परंतु तो प्रत्यक्षामध्ये 1800 रुपयानं मका विकली जात होती किंवा खरेदी केली जात होती तालुक्यामध्ये. आणि अशासाठी आपण पाठपुरावा करत राहिलो, मका खरेदी केंद्र चालू व्हायला पाहिजे आहे म्हणजे दिवाळीपासून. पण नंतर शासनानं निर्णय घेतला, आता 2 महिन्यानंतर निर्णय घेतला. तोपर्यंत बरीचशी मका विकली गेलेली आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर केंद्र शासन हमीभाव केंद्र चालू करतं कधी, तर जेव्हा मार्केटमध्ये दर कमी असतात आणि शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी मोठं नुकसान होतं, त्याचा फायदा व्यापारी वर्ग घेतो. हे टाळण्यासाठी हमीभाव केंद्र सरकार कधी चालू ठेवतं आणि या ठिकाणी स्वतः सरकार या ठिकाणी ही मका खरेदी करत आहे. मग जेव्हा त्यांना आवश्यक असेल अशा वेळेला ह्याची विक्री करतात, शासन विक्री करतं. परंतु आता 1800 आणि 2400 600 रुपयाचा फरक आहे. एका एकरामध्ये साधारणपणे 25 क्विंटलचा उतारा आपण गृहीत धरतो, 25 क्विंटल येतो. मग 25 क्विंटल गुणिले 600 रुपये जर म्हटलं तर किती झाले? 15,000 रुपये झाले. म्हणजे 14-15 रुपयाचं नुकसान एका एकरामागं शेतकऱ्यांचं या ठिकाणी होतं. आणि यासाठी संरक्षण देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला किंवा किमतीला संरक्षण द्यायच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाची ही योजना पूर्वीपासून चालू आहे आणि ते आज या ठिकाणी चालू होत आहे. त्याचं समाधान होतं. उशीर का होणार पण चालू झालं किंवा सरकारनं चालू केली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो किंवा जरा समाधान वाटतं या ठिकाणी की शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान यामुळं टळलेलं आहे. आणि 300 शेतकऱ्यांनी या ठिकाणी अर्ज दिलेले आहेत, नोंदणी केलेली आहे. परंतु हे 300पेक्षा जास्त शेतकरी आहेत की ज्यांनी ऑनलाईन पीक नोंदणी केलेली नाही, असे शेतकरी वंचित राहिलेले होते. मग त्यासाठी सुद्धा आपण मार्केट कमिटीच्या वतीनं पाठपुरावा केला, पत्र पाठवलं, जिल्हा स्तरावरती परत शासन स्तरावरती त्याची पत्र गेली आणि त्याला विनंती केली की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी झालेली नाही, मशीन खराब असेल किंवा काय असेल तो भाग वेगळा, पण झालेलं नव्हतं, तर त्यांची तलाठ्याकडून नोंदणी करून त्याचीसुद्धा या ठिकाणी खरेदी करण्यात यावी असं आपण त्यांना पाठपुरावा केला, पत्र पाठवलं, विनंती केली आणि आता मात्र शासनानं त्यालासुद्धा परवानगी दिलेली आहे. 25 डिसेंबरपर्यंत आपण तलाठ्याकडे अर्ज द्यायचा आहे त्या शेतकरी संबंधित शेतकऱ्यांनी. आणि मग तलाठी एक 15 दिवसाच्या अवधीमध्ये प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पाहणी करून ज्यांची खरंच मका आहे किंवा केलेली आहे अशा शेतकऱ्यांची नोंद त्यांच्या उतार्यावरती देतील आणि मग त्यांना या ठिकाणी खरेदी केंद्रावरती त्यांची मका आणण्यासाठी परवानगी मिळेल. मका केंद्र फक्त तालुक्यासाठी असणार आहे का आसपासच्या तालुक्यातील शेतकरी? आता इथं तालुक्यातले ते मका शेतकरी या ठिकाणी आणणारच आहेत, पण मागं एकदा आपण 2 वेळा मका खरेदी केंद्र या ठिकाणी केलेलं होतं, इथं केलेलं होतं, नातेपुतेलासुद्धा खरेदी केंद्र चालू केलेलं होतं. आणि तूरसुद्धा या ठिकाणी खरेदी केंद्र आपण हमीभाव केंद्र चालू केलेलं होतं. तर त्यावेळेला आजूबाजूच्या तालुक्यातले कुणीही शेतकरी आला तर त्याची तूर या ठिकाणी खरेदी करत होतो. पण मक्याच्या बाबतीत तसं अजून काय आपल्याला माहिती दिलेली नाही, पण बहुतेक आपल्या तालुक्यापुरतीच आहे. तुरीचं मात्र कुठलाही शेतकरी म्हणजे तुमचा इंदापूरचा असेल, करमाळ्याचा असेल किंवा जिल्ह्यातून कुठे असेल तर त्याला परवानगी दिली. पण मका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन होते, त्यामुळं तालुक्यापुरतं मर्यादित हे मका खरेदी केंद्र या ठिकाणी चालू झालेलं आहे. शासनाकडून उशीर झाला म्हटलं आपण, आता किती टन मका येणे अपेक्षित आहेत आपल्याकडे? आता शासनाने जवळजवळ 2 महिन्यापासून दर कमी होते, 2 ते 2.5 महिन्यापासून दर कमी होते. आता सुरू झालं
मग आता बरीचशी विकली गेलेली आहे, तरीसुद्धा या ठिकाणी 10,000 क्विंटलची नोंद या ठिकाणी आता झालेली आहे. आता जे तलाट्याकडून नोंद होईल आणि तलाट्याकडून येईल तेव्हाच आणखीन या ठिकाणी जास्त प्रमाणात या ठिकाणी मका होईल खरेदी. त्याला काय मुदत असणार आहे? किती तारखेपर्यंत हे चालू राहील? आता मी 25 डिसेंबरला तलाट्याकडून नोंद करायला सांगितलेली होती, परिपत्रक आम्हाला आलं होतं. पण काल परवा दिवशी मंत्र्यांनी सांगितलं की 15 जानेवारीपर्यंत हमीभाव केंद्राचं मका विकायचं असेल किंवा कुठलंही धान्य विकायचं असेल तर 15 जानेवारीपर्यंत तुम्ही नोंद करा असं सांगितलेलं आहे. मग आता बघूया त्याच्यामध्ये जर यश आलं की 15 जानेवारीपर्यंत आणखीन याच्यामध्ये जागा पुरणार नाही एवढी इतकी खरेदी होईल. शेतकऱ्यांना काय आव्हान करचाल? शेतकऱ्यांनी नेहमी ऑनलाईन, आता सरकारचं धोरण आहे, नियम टाकलेला आहे. मग आपण त्या नियमाच्या अधीन राहून आपल्याला त्या ठिकाणी वागलं पाहिजे किंवा आपल्या नोंदी आपण त्यावेळी आपण तलाट्याकडे किंवा ऑनलाईनवर आपण पीक नोंदणी करणं गरजेचं आहे. अतिवृष्टीचं असते, दुष्काळी परिस्थिती असते, अशा वेळेस नुकसान सरकार त्यासाठी शेतकऱ्यांना देत असतं. त्याचा फायदा घ्यायचा झाला तर आपल्याला ऑनलाईन नोंदणी करणं अतिशय गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मका खरेदी केंद्रावरती येत असताना त्यांनी मका चांगली वाळवून या ठिकाणी मका त्यांची इथं आणली पाहिजे आहे. कारण तो ओलसर जर असेल तर या ठिकाणी मका स्वीकारली जाणार नाही. कारण तो या ठिकाणी क्वालिटी कंट्रोल माणूस असतो आहे, तो त्यांना बाजूला म्हणणार आहे आता करू नका, वाळवा आणि नंतर आणा असं म्हणणार आहे. मग त्याचं कारण असताना नाहक वेळ जाईल आणि त्याला त्रास होणार आहे, डबल काम होणार आहे. त्यावेळी घरीच मका वाळवली पाहिजे आहे आणि चांगल्या प्रतीची या ठिकाणी धान्य आणलं पाहिजे आहे. यासाठी काय कोल्ड स्टोरेज करण्याचं नियोजन आहे का मार्केट? आता पुढच्या काळामध्ये आम्ही कोल्ड स्टोरेज करायची भूमिका आमची मार्केट कमिटीची आहे, पूर्वी पण होती, पण आता त्याला आम्ही पाठपुरावा करत राहिलेलो आहे. आणि आम्ही टेंडरसुद्धा मागवलेले आहेत कोल्ड स्टोरेज करण्यासाठी. एक कंपनी असते, प्रोजेक्ट रिपोर्ट करावा लागतो सगळं, मग त्यासाठी आपण ठराव घेतलेले आहेत. आणि ते थोड्या दिवसामध्ये एकदा मंजूर झालं की आपण पणन मंडळाकडे आपण परवानगी मागणार आणि लगेच चालू होईल त्याचं बांधकाम.